इंडिगो कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने इंडिगो कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। तर दुसरीकडे याच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरती न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिलाय। तर विमान वाहतूक मंत्रालयावरती विरोधकांनी जोरदार हल्लाही चढवलाय। बघूयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। इंडिगो कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका देश विदेशातल्या प्रवाशांना बसतोय। देशभरातल्या 95 विमानतळांवर जवळपास 2,500 उड्डाणांना विलंब होतोय। अशात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। डीजीसीएने इंडिगोच्या सीईओ आणि अकाउंटेबल मॅनेजरला कारण दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी 24 तास दिलेत। डीजीसीएने उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला व्यत्यय आणि संसाधनांचं नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींसाठी कंपनीला जबाबदार धरलंय। तर इंडिगोने या सगळ्या घोळासाठी वैमानिकांसाठीच्या ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांमधील बदल कारणीभूत असल्याचं म्हटलंय। कंपनीनं प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत द्यायलाही सुरुवात केली आहे। नवीन नियमानुसार उड्डाण सुरक्षेसाठी पायलटला 28 दिवसांत 100 तासापेक्षा जास्त काम करण्याची परवानगी नाही। पण नवीन नियम लागू करण्यापूर्वी विमान कंपनीनं तयारी करणं अपेक्षित होतं, त्यानुसार तयारी केली गेली नाही। डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वांनुसार इंडिगोनं तयारी केली नाही। डीजीसीएकडून नियमांचं पालन करून घेणं अपेक्षित होतं, इंडिगोच्या बाबतीत दुर्लक्ष झालं। नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य प्रमाणात पायलट भरती करणं अपेक्षित होतं, पण पायलट भरती झाली नाही। तर दुसरीकडे काँग्रेसने या सगळ्या प्रकरणावरून सरकारच्या धोरणांवरच टीका केली आहे। राम मोहन नायडू भारताचे हवाई वाहतूक मंत्री यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे। हवाई मंत्रालयाखाली जी नियंत्रण व्यवस्था आहे डीजीसीए, ते डीजीसीए पदावर असलेल्या अधिकाऱ्याला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे। तिसरी माझी मागणी आहे की इंडिगोच्या विद्यमान सीईओ एक विदेशी माणूस आहे पीटर एल्बर म्हणून, त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। आणि ही त्याची चूक आहे, प्रचंड मोठा नफा करण्याकरता हे सगळा प्रकार घडलेला आहे। दरम्यान आज या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। भारत सरकारनं वेळेवर या प्रकरणात कारवाई केली आहे आणि या समस्येची दखल घेतली आहे असं म्हणत प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला। दरम्यान इंडिगो प्रकरणामुळे प्रवाशांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान तर झालंच, त्याचबरोबर मानसिक त्रासही झाला। या त्रासाची जबाबदारी इंडिगोवर टाकून भविष्यात अशा पद्धतीनं कोणतीही विमान कंपनी इंडिगोप्रमाणे गलथान कारभार करू नये म्हणून इंडिगोकडनं मोठा दंड वसूल करण्याची मागणी आता जोर धरतेय। त्यामुळे सरकार या प्रकरणात इंडिगोवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।